क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा बस नादुरुस्तीचा प्रवाशांना फटका, एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार चौघाट्यावर। नाशिकहून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या बसची संख्या कमी झाली आहे। ज्या बस आहेत त्या खराब झाल्या आहेत। ग्रामीण भागात सोडल्या जाणाऱ्या बसमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। लासलगाव आगाराची लासलगाव सुरगाणा ही बस MH40N 8831 सुरगाणाकडे जात असताना सकाळी 10:15च्या सुमारास बोरगाव तालुका सुरगाणा येथे नादुरुस्त झाली। या बसमध्ये 55 प्रवासी होते। प्रवाशांना जवळपास 1 तासानंतर दुसऱ्या बसमधून सुरगाणाकडे पाठविण्यात आले, त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले। मागील वर्षी 9 फेब्रुवारीला नाशिक उंबरठाण ही बस चिराई घाटात बंद पडली होती। 17 मार्चला उंबरठाण नाशिक बस नाशिककडे जात असतानाच बोरगाव येथेही 4:15 वाजता नादुरुस्त झाली। बसमध्ये 68 प्रवासी होते, त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले होते। यासह 21 सप्टेंबरला नाशिक उंबरठाण बस बोरगाव येथे नादुरुस्त झाली होती। 18 नोव्हेंबरला नाशिक करंजूल ही बस बोरगाव येथे नादुरुस्त झाली होती। पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागात जाणाऱ्या बसेस चांगल्या दर्जाच्या द्याव्यात अशी मागणी अनेक बस चालकांनी आगार व्यवस्थापकांकडे केली आहे। लासलगाव आगारातून सुरगाणा ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसची अगोदर तपासणी केल्यानंतर सोडण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। एसटी महामंडळाने चांगल्या बस सोडाव्यात। सुरगाणा तालुक्यात सोडण्यात येणाऱ्या बस कायमच नादुरुस्त होतात। ही बस रस्त्यात ठिकठिकाणी अशी 3 ठिकाणी बंद पडली, त्यामुळे खाजगी कामासाठी जाण्यासाठी विलंब झाला, अशी प्रतिक्रिया प्रवासी अनुज शेख यांनी दिली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल। आम्हाला सुरगाण्याला जायचं, ही गाडी 2 ठिकाणी 3 ठिकाणी थांबली। सकाळी 8:30 वाजेपासून गाडी रस्ता धरून काय याचा त्रास होतो कामधंदेवाल्यांना। तुमचं साधारणतः वय काय आहे? माझं 56 आहे। मग तुम्हाला मानसिक त्रास होतो, हे तुम्हाला चांगलं वाटतंय का? नाही, शासनाने दखल घेतली गेली पाहिजे की नाही? मग घेतली गेलं पाहिजे, चांगली गाडी टाकायला पाहिजे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।